सुस्वागतम. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विजया ही पल्लवीला तिच्या घरामध्ये आणते आणि म्हणते की बघितलं का, आज सचित काय कसा वागला. त्याच्या घरच्यांना नक्कीच कळालं असेल की हा अंकुश नाही तर सचितच आहे. तर पल्लवी म्हणते की अगं पण विजया, सचितला आपण जादा डोस दिलेत आणि त्याचा जर त्याला काही साईड इफेक्ट जर झाला तर. विजया म्हणते की अगं पल्लवी, अजिबात असं काही होणार नाही, तू माझं ऐक. इकडे रमा आजी आणि राघू अंकुशच्या दरवाजापाशी येतात. तर रमा म्हणते की अरे नालायक माणसा, जरा बाहेर ये, तुझ्यामुळे अबोलीची काय अवस्था झाली बघतोयस का. तर अंकुश हा घरामध्ये नसतो आणि पल्लवी, विजया रमाचे ते बोलणे ऐकतात. आजी म्हणते की माझ्या नातीला त्रास दिला आणि आतमध्ये झोपलास, बाहेरही तुझ्याकडे बघतेस. तेव्हा विजया म्हणते की ही म्हातारीची कटकट झाली सुरू, बघ बरं पल्लवी. तर विजया आणि पल्लवी बाहेर येतात. तेव्हा रमा म्हणते की त्या सचितने काय केले माहीत आहे का, आबोलीला किती मोठा धक्का बसला, आम्हाला सुखाने थोडं तरी जगू द्या ना. तर रमा म्हणते का करतोय सचित असं. पल्लवी म्हणते मी त्याच्यासोबत बोलते काकू. तेवढ्यात सचित तिथे येत म्हणतो की काय झालं आजी आणि काय झालं रमाई. तेव्हा रमा म्हणते की अरे सचित, तू काय वागतोयस असा आणि का वागलास, त्या आबोलीची काय अवस्था झाली बघितलंस का. रमा म्हणते की हे बघ सचित, तिला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. सचित म्हणतो की माझ्यामुळे आबोलीला त्रास झाला ना तर मी तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. तर आजी म्हणते अगोदर त्रास द्यायचा आणि आता डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणायचं. तर अंकुश म्हणतो की माझ्यामुळेच त्रास झाला ना, मग मीच घेऊन जाणार ना. तर रमा आणि आजी सचितकडे बघू लागतात. तर सचित हात जोडतच त्यांची माफी मागत म्हणतो की माझं चुकलं आणि मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. आबोली ती बोलणे ऐकते. तर विजया म्हणते की अरे सचित, कशाला डॉक्टर. तर सचित म्हणतो की हे बघ, अबोलीचा अपघात माझ्या गाडीमुळे झाला, तेव्हा त्याला जबाबदार मी आहे, म्हणून मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार. तर सचित आजीला म्हणतो की घेऊन या बरं अबोलीला. तर आजी पळतच इकडे घरामध्ये येते आणि अबोलीला म्हणते की अगं सचित, तुला दवाखान्यात न्यायचं म्हणतोय, चल चल. त्यानंतर आजी आबोलीला बाहेर आणते. तर हात जोडत सचित म्हणतो की काल मी जे वागलोय ना आबोली, त्याबद्दल सॉरी. काल मलाच कळत नव्हते मी काय वागत होतो आणि काय बोलत होतो ते. सचित म्हणतो की माझ्यामुळे आबोली तुला त्रास झाला आणि तुला ताप आला, तर चल डॉक्टरांकडे. तेवढ्यात सचितला कांद्याचा वास येतो. तर आजी म्हणते की मला सुद्धा कांद्याचा वास येतोय. आजी म्हणते की मीच कांदा कापलाय, भेळ आणली ना. तर सचित म्हणतो की भेळ. तर आजी म्हणते तुम्ही जाऊन या, मग भेळ खाऊ. तर अंकुश हा आबोलीला हॉस्पिटलमध्ये आणतो. तिथे 2 डॉक्टर असतात. तर एक डॉक्टर आबोलीला तपासण्यासाठी आतमध्ये घेऊन जातात. तर दुसरे डॉक्टर हे सचितसोबत बोलू लागतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काय करता तुम्ही. तर सचित म्हणतो मी सचित राजे, माझा बिझनेस आहे. तर डॉक्टर म्हणतात की त्यांना काही सासुरवास आहे का, त्यांच्या मनावर खूप आघात झाला आहे. तर सचित म्हणतो की 1 मिनिट, ही माझी बायको नाही आहे. तर डॉक्टर म्हणतात मग तिला तुम्ही कसं आणलं इकडे. तर आतमधून दुसरे डॉक्टर आणि आबोली त्यांचे ते बोलणे ऐकत असतात. तर आबोलीला लगेचच आठवते क्रिसने ती औषधाची चिठ्ठी वाचून सांगितलेली असते की ह्या औषधाच्या चिठ्ठीबरोबर डॉक्टरांना ही औषध जे घेते ना ती व्यक्तीसुद्धा सोबत लागेल. त्याच वेळेस आता अंकुश हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तर डॉक्टर अंकुशला म्हणतात की तुमचं डोकं दुखतं का. तर सचित म्हणतो की हे इथे पाठीमागून दुखतंय जरा. तेवढ्या डॉक्टर उठून अंकुशचे डोके चेक करू लागतात. तेव्हा अंकुश म्हणतो की 1 मिनिट डॉक्टर, तुम्ही काय करतायत, आजारी मी नाही, तर त्या आतमध्ये गेल्यात ना त्या आजारी आहेत. तर डॉक्टर म्हणतात की रिलॅक्स, आम्ही ट्रीटमेंट मनापासून करतोय. तेव्हा सचित म्हणतो की मला ट्रीटमेंटची गरजच नाही आहे डॉक्टर. सचित म्हणतो ट्रीटमेंटची गरज त्यांना आहे, त्यांना चेक करा. डॉक्टर म्हणतात त्यांना तर चेकअप करता येतच, पण त्यांना कुणामुळे धक्का बसला तर तुमच्यामुळे ना, तेव्हा तुम्हाला सुद्धा चेकअप करावं लागेल. तर डॉक्टर सचितला बसावयास सांगतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की लहानपणी तुम्ही कुठला खेळ खेळतात, आठवतंय का तुम्हाला. तर सचित म्हणतो आठवत नाही. बरं, डॉक्टर म्हणतात की लग्नामध्ये तुम्ही बायकोला तुम्ही कुठला पदार्थ भरवला. तर सचित म्हणतो मला ते सुद्धा आठवत नाही. तर सचित म्हणतो पण मला तुम्ही हे सर्व का विचारताय. तर डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता जा. तर अंकुश बाजूला जातो. तर इकडे नीता ही कांदा घेऊन विजयाकडे येते आणि विजयाला कांदा दाखवत म्हणते की त्या आबोलीला काहीच झालेलं नाहीये. कांदा तिने स्वतःजवळ ठेवला म्हणून तिचं अंग गरम लागतंय.
तिथला तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं म्हणून तिने हा गेम खेळला. तर विजया म्हणते, वा आबोली वा, चांगलाच गेम खेळलीस तू. तर डॉक्टर आबोलीला म्हणतात की या माणसाचे डोके मी चेक केले ना, त्यांच्या डोक्याला सूज आहे आणि मला वाटतंय त्यांच्यावरती काहीतरी डोक्यावरती मोठा आघात झालाय आणि अशा माणसांना 2-3 वर्ष तरी काही आठवत नाही. डॉक्टर म्हणतात, काल रात्री तुम्ही मला जो गोळ्याचा फोटो पाठवला ना, त्या गोळ्या घेतल्यामुळे माणूस आपली स्मरणशक्ती विसरतो. डॉक्टर म्हणतात की इतक्या दिवसात अंकुशची स्मरणशक्ती पुन्हा परत यायला हवी होती, पण ती नाही आली. याला कारण म्हणजे फक्त त्या गोळ्या आहेत. ते ऐकून अबोलीला मोठा धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की अंकुशच्या त्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे आणि त्या जर बंद झाल्या नाही तर त्याच्या वागण्यात त्याचं चिडणं भांडणं हे स्वाभाविकच आहे आणि त्यामुळे अंकुशला हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो. ते ऐकून अबोलीला दुसरा मोठा धक्का बसतो. आणि तुम्ही आत्तापर्यंत मला जे सांगितलं ना, त्यावरून मी कन्फर्म सांगू शकतो की त्यांना या गोळ्याचा डबल डोस दिला जातोय. तर अबोली ही डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर येते. तर अंकुश बाहेर बसलेला असतो. तेव्हा अबोली अंकुशकडे बघत विचार करते की सर, पल्लवी बदलली, ती आता तुमच्या जीवाशी खेळते. अबोली विचार करते की मी पल्लवीला कधीच तुमच्या जीवाशी आता खेळू देणार नाही. त्यासाठी मला काहीही करावे लागले ना तरी मी करेल. तर इकडे अंकुश अबोलीला घेऊन जात असताना म्हणतो, अबोली तो डॉक्टर जरा विचित्रच होता. तू आजारी होती आणि तो मलाच विचारत होता की तुम्हाला काही त्रास होतो का, तुम्हाला काही आठवतंय का, तुम्ही तुमच्या बायकोला शेवटचा पदार्थ कधी भरवला होता. तू आजारी होती आणि मला तो सर्व का विचारत होता. तर अबोली तिच्या विचारात असते. तेव्हा अंकुश अबोलीचा ताप चेक करतो आणि म्हणतो, तू तर थंड पडलीस. तर अबोली म्हणते की हो. अंकुश म्हणतो, अबोली तुला खरंच ताप आला होता की तू आणि तुझ्या घरच्यांनी हे सर्व नाटक केलं. तुम्ही कधी काय करताल ना ते सांगताच येत नाही. तर अबोली म्हणते की ठीक आहे, माझ्यावर तुमचा विश्वास नाही ना, मग नका करू माझे काहीच कामं. अबोली म्हणते की मला काहीच आता तुमची गरज नाहीये, मी आपली जाईल माझी माझी, तुम्ही जा. तर अंकुश म्हणतो, मी खरंच जाईल. तर अबोली म्हणते जा. तर अंकुश थोडा पुढे जातो आणि विचार करतो की ही अबोली एक नंबरची हट्टी मुलगी आहे. तर अबोली अंकुशकडे बघत हसू लागते. तर अंकुश हा पाठमोऱ्या नजरेने अबोलीला म्हणत असतो, बघ बरं का अबोली, मी जाईल, पण चल आता तू, कारण तुझी आजी मलाच रागावेल. तर इकडे त्याच वेळेस एक कार अबोलीच्या समोर येऊन अबोलीला तेथून घेऊन जाते. तेव्हा अंकुश त्या कारकडे बघतो आणि त्या कारचा पाठलाग करत पळू लागतो, पण ती कार निघून जाते. अंकुश पाठीमागे बघतो तर अबोली ही तिच्या चेअरवरून पाठीमागून येत असते. तर जवळ येत अंकुश म्हणतो की इथे आहेस अबोली तू, मला वाटलंय की त्या गाडीवालीने तुला. तर लगेच अंकुश हा अबोलीकडे बघू लागतो. तर इकडे विजया पल्लवीला म्हणते की बघितलं का त्या अबोलीनं कसा डाव खेळला आणि ती सचितला तुझ्या डोळ्या देखत भर दुपारी दवाखान्यात घेऊन गेली आणि अजूनही ती सचित सोबत आलेली नाहीये. मला नक्की कळत नाही ती सचितला दवाखान्यात का घेऊन गेली. तर लगेचच पल्लवी ही आतमध्ये जाते. तेव्हा विजया म्हणते की नक्कीच यामध्ये अबोलीचा काहीतरी मोठा डाव असेल. इकडे अंकुश हा अबोलीला घेऊन जाऊ लागतो. तेव्हा अबोली म्हणते की सर, तुम्ही त्या गाडीच्या पाठीमागे का पळत होता, मला तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी गेले होते. तर अबोली म्हणते की सर, माझी तुम्हाला काळजी वाटत होती ना, तुम्हाला असं वाटलं ना मला कोणी किडनॅप केलं की काय. अबोली म्हणते, मला ते का पळवतील, मी चालूही शकत नाही आणि उठून उभारही राहू शकत नाही, मला ते का किडनॅप करतील. तर अबोली म्हणते की तुम्ही माझी काळजी करून त्या गाडीमागे पळत होता ना, तेव्हा मला असं वाटत होतं की खरंच माझे अंकुश सर परत आले. पण आता तुम्ही काळजी करू नका, आता मला कोणीच पळवणार नाही. तर अबोली म्हणते, जेव्हा मी चांगले होते ना तेव्हा लवकर उठून घरातली सर्व कामे करायचे, भाजी आणायचे आणि मला पाहिजे तसे आईस्क्रीम खायचे, पण आता हे सर्व मला नाही करता येत. तर अबोली म्हणते की हे सर्व तुमच्यामुळे झालंय आणि त्याचा तुम्हाला सुद्धा त्रास होतोय. तर अंकुश म्हणतो की त्याचा मलाही खूप गिल्टी वाटतंय, पण मी हे तुझ्यासाठी करतोयच ना. तेवढ्यात सायकलची घंटी वाजून एक सायकलवाला तिथे येतो. तर अंकुश अबोलीला सायकलवर बसवतो आणि म्हणजेच अबोलीसोबत अंकुश हा गप्पा मारत जाऊ लागतो. अबोली म्हणते की सर, तुम्हाला विमान चालवता येतंय का. तर हसतच अंकुश म्हणतो की नाही, पण मी तुझ्यासाठी तेही शिकेन. आणि अबोली अंकुश दोघेही हसत जाऊ लागतात. तर अंकुश म्हणतो की काल अबोली मी तुझ्यासोबत जे काही वागलो ना त्याबद्दल मी तुझी स्वारी मागतोय. आणि कधी कधी मला असं राग येतो ना आणि डोक्यात असं काही भन्नं होतं की मी काय बोलतोय आणि काय करतोय तेच मला काही कळत नाही.
तर समोरच ही आईस्क्रीमची गाडी आलेली असते तेव्हा अंकुश आबोलीला ती गाडी दाखवतो. तर आबोली खूप खुश होते. तर अंकुशने आबोलीला प्रेमाने आईस्क्रीम खाण्यासाठी आणलेली असते. त्यानंतर अंकुश आणि आबोली घरी येतात. तर आबोली ही पल्लवीकडे येत म्हणते की पल्लवी, तू अंकुशला त्याची स्मृती परत येऊ नये म्हणून गोळ्यांचा डोस देते आणि तोही डबल, हे मला माहिती आहे. तर आता पल्लवीला मोठा धक्का बसून अबोलीने गोळ्यांचे सत्य आता पल्लवीसमोर आणलेले असते. तर आता अबोली अंकुशला गोळ्यांपासून बाजूला करून अंकुशची स्मृती परत आणून कसे अंकुशला आपले बनवते हे बघण्यासाठी आणि अबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब